श्रीरामचंद्र करुणासमुद्र ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेटसी बा मजला सुभद्रा शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पाजवी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. म्हणून सगुण भजन वरी विशेष ब्रह्मज्ञान प्रत्ययाचे समाधान दुर्लभ जगे. सगुण भजन निरूपण नावाचा हा समास आहे की ज्याच्यामध्ये तत्वविचार शिष्याला कळला आणि निर्गुण तत्व त्याची अनुभूती घेणं हे उद्दिष्ट स्पष्ट झालं. आणि आता शिष्य विचारतो आहे मग असं असेल तर मग सगुण भजनाचं काय आवश्यकता आहे. तर त्याला समर्थ उत्तर देत आहेत की सगुण भजन आणि त्याबरोबर ब्रह्मज्ञान असं कॉम्बिनेशन असणारे महापुरुष दुर्लभ आहेत. कारण माणसाच्या मनाला एकतर अव्यक्ताची ओढ असते. ब्रह्म म्हटल्यानंतर एक काहीतरी भारी आहे असं मनामध्ये येतं आणि कधीतरी त्या तत्वाचा स्पर्श अंतःकरणाला व्हायला पाहिजे अशी ओढ असते. पण तो एकच अंतःकरणाचा तेवढाच एक आस्पेक्ट असतो असातला भाग नाही. तत्वाचा स्पर्श करून घ्यावा हा स्पार्क कमी अधिक प्रमाणात असतो. पण मुख्यतः मन हे वेगवेगळ्या भावांमध्ये भावभावनांमध्ये सदोदित असतं आणि ते सगळे भाव त्या सर्वासहित ईश्वराचं पूजन करणं हे त्यांना सांगायचं आहे. म्हणून संतांचं हे वैशिष्ट्य आहे की केवळ एकांगी ज्ञानविचार सांगणे किंवा एकांगी खूप भावभावनांना प्राधान्य देणे असं नसून दोन्हींचाही बॅलन्स ज्ञान भक्ती योग या सर्वसहित असणारं व्यक्तिमत्व परिपूर्ण. म्हणून कोरडा ज्ञानविचार किंवा केवळ सर्व काही सगळीकडे ईश्वरच भरलेला आहे, सगळे हे ब्रह्मच आहे, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि असं जे आधी म्हटलेलं आहे की अर्ध्या श्लोकात मी हे सांगतो की सगळ्या तत्त्वज्ञानांमध्ये कोटी ग्रंथ वाचल्यानंतर जे कळेल ते अर्ध्या श्लोकामध्ये सांगतो. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जग खोटं आहे आणि जीव म्हणजे आपण तत्वस्वरूपच आहोत असं म्हटलं तरीसुद्धा आम्हाला तसं मुळीच वाटत नाही. हा जो प्रॉब्लेम आहे तर तो अनुभूतीच्या कक्षामध्ये येण्यासाठी म्हणून अंतःकरण केवळ सर्व भावांचा अभाव करेल आणि तत्वस्वरूप होऊन जाईल. विरळा एखादी व्यक्ती तशी जडणघडण झालेली असते त्याला मग त्यांची पूर्वजन्मातली साधना म्हणून काही जे असेल ते अवतारी पुरुष म्हणून क्वचित अशा. पण अशा व्यक्तीसुद्धा ज्ञानोत्तर भक्ती घेऊन राहतात. रामकृष्णांसारख्या व्यक्ती, रमण महर्षींसारख्या व्यक्ती की त्याला ते असे व्यक्ती म्हणत असत की जनरली झाडांना आधी फूल आणि मग फळ येतं, पण काही व्यक्तींच्या बाबतीत आधी फळ आणि मग फूल म्हणजे आधी ज्ञान आणि मग भक्ती. पण तसं जरी असलं तर त्याच्या मागचं कार्यकारण भाव आपण बाजूला ठेवू. पण भक्तीच्या पोटी उपजले ज्ञान भक्तीने दिले ज्ञानासी महिमा. भक्ती ही आमची एक स्वाभाविक टेंडन्सी आहे आणि ती सोडून आणि मनामध्ये जो ईश्वराबद्दलचा आधार घेण्याची प्रवृत्ती आहे त्याच्याबद्दल एक कृतज्ञता आहे, आपुलकी वाटते, ते जे छान वाटणं आहे त्या सर्वासहित ज्ञानाकडचा प्रवास आम्ही करू शकतो. आणि ज्ञानविचार कळला म्हणून ते सगळं टाकून देऊन आता केवळ आम्ही स्वचा वेध घेणार करू नाही शकत. तसं
तसा स्वाभाविक कल प्रत्येकाचा असेल असं नाही. म्हणून मध्यवर्ती साधना कळली, त्याच्याबरोबर सगुण उपासना पण चालू ठेवलेली आहे. आणि ज्ञान झाल्यानंतर पण आवड म्हणून सगुण उपासना चालू. रामकृष्ण असं म्हणत असत की विडा जो असतो त्याच्यामध्ये खरं तर विडा नीट व्हाण्यासाठी फार इन्ग्रेडियंट्स लागत नाहीत. सुपारी, कात वगैरे, मी जे आता त्याच्यातले एक्सपर्ट असतील ते नीट सांगू शकतील, पण एक बेसिक 1-2 गोष्टी असल्या की तो विडा, त्याला विडा म्हणता येतं. पण मग त्यात इतर पण अनेक घटक, मग बडीशेप घाला, अजून काही घाला चवीसाठी. त्याप्रमाणे तो विडा रंगण्यासाठी, तो मग रंगण्यामध्ये जास्तीत जास्त मजा आहे. त्याप्रमाणे केवळ ज्ञान असं भोकून अंतःकरण फुलफिल होत नाही. सर्व बाजूंनी त्याला लागतं. त्याच्यामध्ये भक्तीचा भाव लागतो, आधार घेणं लागतं, संवाद लागतो. ह्या सगळ्यांचा जो एकत्रीकरण आहे सगुण भजनामध्ये. म्हणून सगुण याचा अर्थ 3 सत्वर, रज, तम हे जे अंतःकरणाचे गुण आहेत, जे त्यांनी जे अंतःकरण बनलेलं आहे त्याच्या सहित त्या तत्वाचा वेध घेणं. मग सगुणाचा अर्थ दरवेळेला आकार असला पाहिजे अशातला भाग नाही समोर. म्हणजे एखादी मूर्ती पाहिजे, प्रतिमा पाहिजे, मग त्याच्याच ठिकाणी आम्ही पायावर डोकं ठेवू, हा सगुण आहे, सगुण साकार. पण जनरली माणसाची टेंडन्सी सगुण निराकाराकडे असते. म्हणजे तो आहे, त्याचा कुठलाही रूप डोळ्यासमोर नाही, पण त्याचं माझं आतमध्ये नातं आहे, आतमध्ये माझा त्याचा संवाद आहे. मग ते गुरु का असेनात, प्रत्यक्ष शिष्याचा गुरूंशी होणारा संवाद प्रत्यक्ष हा क्वचितच असतो, सगळा आंतरिकच संवाद असतो. सगुण निराकाराशी, त्याला गुरुतत्व म्हणा, ईश्वरतत्व म्हणा, तेच आहे. आणि या सगळ्यांसहित असण्याची अंतःकरणाला जी आवड असते आणि त्याच्यातून ते अंतःकरण खऱ्या रीतीने तयार होत असतं. सगुण उपासना कशाला केली पाहिजे? आम्हाला ध्यानाचा मार्ग कळलेला आहे, आम्ही आता ध्यानच करू, बाकी काही करणार नाही आहे असं म्हटल्याने तो अंतःकरणामध्ये जो ज्ञानाचा ताठा आहे तोच आड येणार आहे पुढे. म्हणून सगुण उपासनेचे जे उपयोग आहेत, सगुणाचे आधारे, निर्गुण भावीचे निर्धारे, सारासार विचारे, संत संगे, हे सगळ्या कंडिशन्स एकत्र आणलेल्या आहेत त्या ओवीमध्ये की सगुणाचे आधार आहे, तो आधार सोडू नको. त्याच्यामध्ये जो ओलावा आहे सगुण भक्तीमध्ये, जसं मागच्या वेळेला म्हटलं होतं की गोंदवलेकर महाराजांनी जसं म्हटलं आहे की मी कोणीतरी आहे म्हणण्यापेक्षा कोणाचा तरी आहे हे म्हणण्यात जे सुख आहे ते कशामध्ये येईल. देवाचा मी आहे, जरी मनापासून नसलो, आतून मला माहिती आहे मी देवाचा आहे असं म्हणत असलो तरी खरं तर माझं दिवसभरचं एकूण प्रायोरिटीज काढल्या तर मी अनेक गोष्टींचा आहे. पण ते खोटं का असे ना म्हण, का तर हळूहळू होते सत्यामध्ये येईल. ज्याप्रमाणे नट एखाद्या वेळेला एखादी भूमिका करत असताना त्या भूमिकेच्या आहारी जातो आणि हळूहळू आपण ते तसंच आहोत असं त्याला वाटायला लागतं काही काळासाठी. त्याप्रमाणे आम्ही भक्ती आमची आत रुजलेली नसली तरी भक्तीच्या प्रक्रिया करता करता ती हळूहळू आमच्यामध्ये रुजेल. कधीतरी क्षणभरासाठी खरं देवा तुम्हाला भेट असं मनामध्ये उमटेल. ते उमटण्यासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. म्हणून तो जे मार्दव सगुण उपासनेच्या साह्याने आम्हाला प्राप्त होतं ते मार्दव आम्हाला ज्ञानोपासना करताना शरणागती जी आहे त्याच्यामध्ये शरणागती एकतर भावनिक शरणागती, योगिक शरणागती आणि ज्ञानाची शरणागती, म्हणजे तत्वस्वरूपामध्ये स्वतःची जाणीव वेगळेपणा विलीन करणं. सुवर्णमणी सोनया ये कल्लोळू जैसा पाणीया, की सुवर्णमणी हा सोन्याला तसा एकरूपतेने शरण आहे, कल्लोळ म्हणजे तरंग पाण्याला जसा एकरूपतेने शरण आहे, तैसा माझा धनंजया शरण आहे तू, असा एकरूप होऊन शरण ये. पण हे शरण येण्याआधी मुळात तुझा जो अभिमानाचा ताठा आहे, मला कळलं आहे असं जे तुला वाटतंय, ते भावनेने शरण आहे पहिलं. आणि मग ती अंतःकरणाची तयार झालेली भूमिका घेऊन ऐक निवेदनाचे लक्षणं देवासी वाहावे आपण, हे जे म्हटलं आहे की देवाला स्वतःला वाहा, पण स्वतःला वाहण्याची तयारी नाही आहे अजून, मग फुल तरी वाहा. पण ते फूल वाहण्याने काय होतं आहे, त्या फुलाच्या माध्यमातून मी माझं अंतःकरण देवाच्या पायाशी ठेवतो आहे, स्वतःला ठेवतो आहे असं भावनेने. फूल हे माध्यम आहे आपला अंतःकरणातला भक्तिभाव देवाच्या पायी व्यक्त करण्यासाठी. देवाला आवश्यकता आहे म्हणून नव्हे, मला तो व्यक्त होण्याची आवश्यकता आहे. माझ्यामध्ये तो आहेच, मग तो आहेच असं म्हणून तो फुलणार नाही, त्याला व्यक्त होण्याची भाव. आणि ते व्यक्त होणं
हे सगुण भजनाच्या आधारे होत असतं आणि त्याच्यामधून ते अंतःकरण हे ज्ञानाकडचा प्रवास पण तो मी माझ्या सामर्थ्यावर करून घेईन, हा जो भाबडेपणा घेऊन ते आहे ते त्याला कळेल की ते तुझ्या सामर्थ्याने होणार नाही आहे, तो चालवेल तर होईल. जगन्माता असं जे रामकृष्ण म्हणत असत की तू यंत्री, मी यंत्र तू यंत्री, मी यंत्रस्वरूप आहे, तू बोलविशी तैसा खेळविशी तैसा खेळ न साचार, तुझी सूत्रधार बाहुली, देवा तुझी धनी मी तुझा चाकर, तुझाची आधार मज लागे. हे जे म्हटलं आहे बोलविशी तैसे बोले न वचन मज अभिमान कासयाचा, हे सगळ्या महापुरुषांनी त्यांचे उपकार आहेत की कशा प्रकारे देवाशी राहायला पाहिजे, बोललं पाहिजे. ज्ञान झालं म्हणून आता पूर्णत्व आलं असं न धरता ज्ञानोत्तर भक्ती घेऊन राहिले, पराभक्ती असं त्याला म्हटलं, श्रेष्ठ भक्ती. म्हणजे मूळ स्वरूप जाणलेलं आहे आणि आता मी गूळ होऊ इच्छित नाही, गूळ खाऊ इच्छितो असं रामकृष्ण म्हणत. एक वचनं पण भारी आहेत ती सगळी, की खरा जो भक्त असतो तो भक्त कसा असतो तर भक्ताला ईश्वर आणि भक्त असं वेगळेपणा ठेवून ते अनुभव सुख चाखण्यासाठी म्हणून एक मध्ये झिरझिरीत पडदा ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये भक्त वेगळा आणि देव वेगळा. असं मी आईलाच मागतो की मला वेगळं ठेव. देवभक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता, दाखवी देवदेवेश प्रार्थना ही तुला. आता हे जे मागणं पण आहे देवापाशी काय मागावं, म्हणून सगुण भजनामध्ये ही सगळी सोय आहे की देवाशी आम्हाला मागता येतं, देवाशी आम्हाला बोलता येतं, आधार घेता येतो, शरण जाता येतं. निर्गुण तत्वाशी काय बोलणार कारण काही प्रतिसाद देणार काही नाहीच आहे. म्हणून ते माध्यम आमचे जे काही आम्ही जसे कसे आहोत ते ईश्वरापाशी जाणं. मला जमत नाही आहे हे सांगायला पण कोणीतरी तर समोर लागेल. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया असं जे म्हटलं, बरमदिन दयाळा निरसी मोहमाया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझं विण क्षीण होतो धावरे धावत. मी धावत नाही आहे तूच धावत माझ्यासाठी. चपळपण मनाचे मोडिता मोडवेना, सकळ स्वजन माया तोटिता तोडवेना. हे जे आहे घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा, सारखं मी ठरवतो सारखं नाही जमत आहे, हे जे चाललं आहे म्हणून करुणा आहे बोलतो दिनवाच्या. ह्याच्यामध्ये जे अंतःकरण ईश्वराशी कनेक्ट होतं तितकं ते ज्ञानविचाराने कनेक्ट होत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टींना दुय्यम दर्जा काही वेळेला ज्यांना ज्ञानविचार कळलेला आहे त्या व्यक्ती द्यायला लागतात. फसगत करून घ्यायची गोष्ट आहे ती सगळी. हे जे भोळेपण आहे देवापाशी मूलपण आहे, हे मूलपणच आम्हाला हळूहळू ते ज्ञानतत्व समजत असताना त्या पातळीवर आम्हाला अहंकार निर्माण होणार नाही याची काळजी घेतो. संतांपाशी असणारा मूलभाव, ईश्वरांपाशी असणारा मूलभाव हा सगळ्यात शुद्ध भाव असं जे रामकृष्ण म्हणत. त्याचं कारण हे आहे की अगाध ईश्वर तत्व आहे, अनेक प्रकारे ते व्यक्त झालेलं आहे. आम्ही सगळ्या ईश्वराचा सर्व प्रकारचा अनुभव घेऊ शकत नाही आहे. आम्ही फक्त आमच्यामध्ये असणाऱ्या ईश्वर तत्वाचं स्वरूप समजून घेऊ शकतो आहे आणि तेवढीच आमच्या मानवी बुद्धीची ज्ञानाची मर्यादा आहे. त्याच्यामधून ते ईश्वर तत्व सर्व सृष्टीमध्ये आहे असं तत्वस्वरूपाने जाणेल. याचा अर्थ ईश्वराचं समग्र स्वरूप सर्वार्थाने कळेल असं कोणाला कळेल तर भगवंतालाच माहिती आहे की तो नक्की केवढा आहे. मी त्याच्या त्या बिंदूचा अनुभव घ्यायचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यामधून मी आता शहाणा झालो असं म्हणणं आणि मला आता कळलं अजून नाही कळलं असं त्याचा अर्थ आहे की मला असं कळलं. कारण मला असा जो भाग आहे जोपर्यंत तो इन्व्हर्टेड कॉमामध्ये आहे तोपर्यंत अडचण आहे. त्याला शंकराचार्यांचे जे शिष्य आणि ते एकदा गंगा स्नानाला गेलेले असताना शिष्य गुरूंना त्यांच्या गुरूंचा मोठेपणा हा कायम शिष्यांच्या मनावर असतोच. त्याप्रमाणे ते म्हणाले की तुम्ही म्हणजे शंकराचार्यांच्या वरील प्रश्नच नाही ज्ञानसमुद्रच, पण ते म्हणाले की किती तुमचं ज्ञान आणि एवढा ज्ञानाचा प्रकाश. तर त्याच्यावर शंकराचार्य काही बोलले नाहीत. गंगास्नानाला ते गेले आणि त्याच्या वेळेला त्यांच्या हातात जो दंड होता तो दंड पाण्यात बुडवला आणि बाहेर काढला आणि ते म्हणाले की आता हे बाहेर काढलेल्या दंडाला जे पाणी लागलं आहे एवढं माझं ज्ञान आणि हा जो सगळा गंगा आहे हे समग्र ज्ञान. त्यामुळे ज्ञानी व्यक्ती ज्या असतात त्यांना हे माहिती असतं की ईश्वराचं समग्र स्वरूप आकळणं शक्य नाही. म्हणून तत्वतः जाणणे, माझ्यामध्ये जाणणे, त्याला
हे त्या तत्वाला स्पर्श करण्याचं माध्यम आहे आणि त्याच्यातून मला त्या समग्र तत्वाचा जे जाणलं असतं सगळं काही जाणल्यासारखं होईल असं जे म्हटलेलं आहे ते तत्वाच्या अंगाने म्हटलेलं आहे. ह्याचं भान त्या व्यक्तीला असतं आणि मग ती व्यक्ती स्वतःचं मूळ स्वरूप जाणलेलं आहे, ईश्वराचंच ते तत्व आहे, आपण अंश आहोत हे जाणलेलं आहे, मग ती अभेद भक्ती घेऊन राहते. म्हणून अशी व्यक्ती दुर्लभ आहे हे सांगायचं आहे. आणि अशी व्यक्ती दुर्लभ आहे हे सांगत असताना साधकांना हे सांगायचं आहे की जे भक्तीचं थोडंफार आविर्भाव तुमच्या अंतःकरणामध्ये आहे तो नष्ट होऊ देऊ नका ज्ञानविचाराच्या नावाखाली. कारण त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की नाही भक्ती नाही ज्ञान कसं होऊ शकतं. ज्ञानविचार तर कळलेला आहे पण अनुभूतीला आलेलं नाही आहे आणि भक्तीचा ओलावा अंतःकरणाचा त्या ज्ञानाच्या कोरडेपणामुळे घालवून टाकला. नाही भक्ती नाही ज्ञान मध्येच पैसावाला अभिमान मला कळलं असा. म्हणून या जपत ध्यान सांडूची नाही. सर्व प्रकारच्या उपासना ह्या ईश्वराकडेच घेऊन जाणाऱ्या आहेत आणि अंतःकरणाला हळूहळू तयार करण्यासाठी आहेत. हा भाग सोडता कामा नये. म्हणून आमची जी काही प्रवृत्ती आहेत उपासनेच्या ज्या ज्या काही टेंडन्सीज आहेत त्या सर्व ह्या ईश्वरदत्तच आहेत असं मानलं पाहिजे. मध्यवर्ती ध्यानाची उपासना ह्याला सबस्टिट्यूट म्हणून आम्ही दुसरंच काहीतरी करत बसलो तर ते उपयोगाचं नाही आहे. त्याने आमचं पोट भरणार नाही. पोट भरणं याचा अर्थ ज्ञानाच्या अंगाने. पण त्या सगळ्याला टाकूनच दिलं आणि आता आम्ही केवळ हेच करू असं म्हणणं तेही धड होत नाही आणि उपासना पण सगळ्या सोडून दिलेल्या आहेत. अशा प्रकारे ती व्यक्ती गोंधळलेल्या अवस्थेत की माझं ध्यान लागत नाही आहे. मग ध्यान लागण्यासाठी काय केलं पाहिजे. मध्यंतरी एक जण असं म्हटलं होतं की ध्यान लागत नाही हे मला कळतं आहे, मग ध्यान लागण्यासाठी काय केलं पाहिजे तर ध्यान केलं पाहिजे. मग ध्यान केलं पाहिजे पण कसं लागेल हे कळल्याशिवाय ध्यान तरी कसं करणार. अशा प्रकारे एक संदिग्ध वातावरणात पण गुरूंपाशी विश्वास ठेवून ते म्हणतात म्हणून ध्यान करेन अशा वाटेने जो जाईल श्रद्धा की मला कळत नाही आहे पण त्यांना कळतं आहे माझं हितकर काय आहे म्हणून ते सांगतायत त्यांना आवडते म्हणून ध्यान करेन. मध्यंतरी स्वामींना एकाने असं त्यांना काहीतरी द्यावं असं वाटलं होतं तर काय द्यावं तर स्वामींना काय आवडतं ते द्यावं. तर स्वामींना काय आवडतं ध्यान करायला आवडतं म्हणून मी ध्यान करेन. सेफ मार्ग आहे हा सगळ्यात की त्या कर्तेपणाच्या ध्यानाचं पण करतोय मी अशा प्रकारचा पण कर्तेपणा अंतःकरणामध्ये हळूहळू जो निर्माण होतो तोही मुळातच टाकून दिलेला आहे. म्हणून गुरुदेवांनी असं म्हटलं आहे की एक मार्ग आहे की मला भगवंताबद्दलचं अज्ञान आहे आणि त्या अज्ञानातून मी आता भगवंताचं ज्ञान करून घेईन. मग मध्यंतरी काय आहे जोपर्यंत अव्यक्त परमात्मा कळत नाही तोपर्यंत तो मिळाला नाही याचं दुःख आहे. पण एक मार्ग असा आहे की भगवंतांपर्यंत पोचायचं आहे पण सुरुवातीपासून भगवंताला घेऊन बरोबर चालला आहे त्याच्याच आधाराने तूच मला तुझ्यापर्यंत घेऊन चल भक्ती असं त्याला म्हटलं आहे की म्हणून भक्तीच्या मार्गामध्ये भगवंत मुकामाला मिळतो असं नसून सुरुवातीपासूनच तो असतो बरोबर तोच चालवणारा आहे त्याच्या हात धरूनच चालायचं आहे आणि त्याच्यापर्यंतच जायचं. म्हणून जे काही नाम घेतो आहे जे काही ध्यान करतो आहे ते आत्ता प्राप्त नसलेल्या ईश्वरापर्यंत आम्ही जातो आहोत असं न बाळगता त्या नामामध्येच ईश्वर आहे. म्हणून ज्ञानविचार हा आवश्यक जरी असला तरी तो ज्ञानविचार प्रत्यक्षात फळण्यासाठी म्हणजे आमच्या अनुभवाला येण्यासाठी ते चित्त आंतरिक भक्तीचा भाव घेऊन असण्याची आवश्यकता आहे. त्या भक्तीला ज्ञानाचे डोळे असण्याची आवश्यकता आहे यात काही प्रश्नच नाही. म्हणजे भक्ती करतोय म्हणजे काय करतोय हे पण क्लिअर असलं पाहिजे. साधायचं काय हे पण क्लिअर असलं पाहिजे की साधायचं म्हणजे आत्मज्ञान. पण ते आत्मज्ञान साधत असताना केवळ विचार कळणं आणि त्याच्यानंतर चित्ताला ते त्याचं वळण लागणं ह्याच्यासाठी म्हणून या सगळ्या सगुण उपासनांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. केवळ कोरडा ज्ञान विचार हा अंतःकरणाला ज्याप्रमाणे ओलावा देत नाही जसं नुसतं रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर किंवा स्वामीजींच्या पायाशी डोकं ठेवल्यानंतर जे बरं वाटतं ते कोरडा ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या म्हटल्यानंतर वाटत नाही. म्हणून या सगळ्यांनी सहित आम्ही ते करू. पण एक मुख्य टर्म्स अँड कंडिशन्समध्ये त्यांनी असं घातलेलं आहे की हा भजन म्हणजे दोन प्रकारचे भाग आहेत. एक तर योग आहे आणि दुसरं म्हणजे भजन आहे. युज याचा अर्थ जोडलं जाणं आणि भज याचा अर्थ भक्तिपूर्वक जोडलं जाणं.
हे दोन गोष्टी आहेत. या दोन्ही गोष्टी सहित अंतःकरण ईश्वराशी जोडणं आणि त्याच्यामध्ये त्या भजनाच्या बदल्यात ईश्वराकडे दुसरं काही न मागणं, की मी एवढं करतो आहे, माझं व्यावहारिक अडचण क्लिअर करून दे असं न मागणं. किंवा तसं मनामध्ये आलं तरीसुद्धा नंतर तुला काय हवं ते कर, मी तुझं मागणं माझं आहे हे सांगतो आहे, हे बरोबर नाही आहे हे पण मला कळते, पण सांगावंसं जरा वाटतंय. ह्या सगळ्यात जे डायलॉग आहे ईश्वराशी आवश्यक आहे. आम्ही काही परिपूर्ण म्हणून जन्माला आलेलं नाही आहोत. तसं जर असतं तर काही प्रश्नच नव्हता, सत्संगाची गरजच नव्हती. पण जसे कसे आम्ही आहोत त्याच्यामध्ये ईश्वरापाशी जात असताना राखून न ठेवणं स्वतःला. जगामध्ये आम्ही खूप सांभाळून स्वतःची इमेज सगळं नीट ठेवून प्रेझेंट होत असतो लोकांची, पण देवापाशी तसं न राहणं. जसे आहोत तसे. त्याला ते कळतच असतं, पण मी माझा ॲटिट्यूड वेगळा ठेवतो का मने. जसं गीतेच्या बाबतीत म्हटलं गेलं आहे की अर्जुन एवढा मोठा महारथी होता, महावीर होता, पण कृष्णापुढे मला रडायला येते तर रडायला येते, मला माझे हातपाय थरथरत आहेत ते थरथरतात, त्याच्यामध्ये कमीपणा नाही कुठलाही, कसं सांगू असं ठेवलेलं नाही. म्हणून त्या अर्जुनाच्या विषादाचा पण योग झाला, कारण आता त्याला गरज आहे म्हणून कृष्ण सांगत आहेत. म्हणून आम्ही जसे कसे आहोत ईश्वरापाशी तसेच्या तसे ओपन असणं. आणि त्याच्या बदल्यात काही मागायची इच्छा झाली तरीसुद्धा काय मागावं हे पण संतांनी शिकवलेलं आहे भरपूर. मुख्य काय मागावं तर काय मागू नये असं मनात यावं हे मागावं, माझी वृत्ती पालटून दे हे मागावं, तुझ्या पायाशी माझं मन स्थिर व्हावं हे मागावं. आत्ता जरी मला काही इमिजिएट काही हवं असतं असं वाटतं आहे म्हणून मी मागतो आहे, पण हळूहळू हे कमी होऊ दे हे पण तुझ्याकडेच होईल, कारण माझ्या शक्तीने ते मी कमी करू शकेन असं मला वाटत नाही. तुझ्या पायापाशी चालत येणं हे माझ्या शक्तीने एकूण माझी प्रकृती बघता आणि एकूण मी आजपर्यंत काढलेला वेळ बघता ह्या जन्मात हे साध्य होईल, तू कृपा केलीस तर साध्य होईल असं देवापाशी. याच्यामध्ये कुठलाही कमीपणा नाही. भार घेणं जे आपल्याच साधनेचा तो भार ईश्वर घ्यायला तयार आहे, त्याच्याकडे देऊन चाल ना निवांत, गुरूंकडे देऊन चाल, त्याने ते अंतःकरण मोकळं होतं. म्हणजे कॅरी अ बॅगेज असं जे म्हणतो आपण, ते कोणीतरी जर का आपल्या वतीने करत आहे, देवच करतो आहे, तो सगळं मला जमत नाही आहे ह्याचं पण बॅगेज मनामध्ये ठेवू नको, जमतं याचं तर बॅगेज मुळीच ठेवू नको, ते पहिलं देऊन टाक. पण जे काय आहे मोकळेपणाने ईश्वराच्या अनुसंधानामध्ये राहणं, सर्व प्रकारच्या व्यक्तिमत्वाचा भार बाजूला टाकणं, आणि तो भार दुसरा कोण घेणार आहे, ईश्वरच घेईल, त्याच्याकडे तो देणं. पण तो देण्याची आमची तयारी नसते, हा प्रॉब्लेम आहे खरं तर, की आम्ही किती म्हणत असलो तरीसुद्धा आमचंच असं आहे अशा प्रकारे माणूस घेऊन बसतो. आणि मग त्याचं ते चालणं दोन माणसांमध्ये फरक, म्हणजे संतांकडे बघितल्यानंतर प्रसन्न का वाटतं, मोकळे असतात ते म्हणून प्रसन्न वाटतं, कशाचाही भार नसतो. आपण संतत्वाचाही भार नसतो, त्यांच्या साधं असतं सगळं, आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर बरं वाटतं. आणि आम्ही अनेक गोष्टींचं बॅगेज अंतःकरणावर घेऊन चाललेलो असतो, आणि मग आम्ही सतत असे मूड गेलेले, आणि मग आमचा मूड बरं होण्यासाठी संतांकडे बघून बरं वाटतं, कारण त्यांनी सगळं सोडून दिलेलं असतं. ह्याचा मूड आता आपल्याला सुधारायचं हे पण त्यांच्या बॅगेजमध्ये नसतं. मोकळं आई आणि मी अशा प्रकारे असणं ईश्वराशी. आणि हा सगळा भाग की भजन करतो आहे, ईश्वराबद्दल प्रेम आहे, आणि त्याच्या बाबतीमध्ये त्याच्या बदल्यात काही नको आहे. माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करी काही, ईश्वरालाच सांगितलं आहे. धरून या बाही भवा तारी राहतारा, माझा हात धरून मला तू चालव तरच मी चालणार आहे, हे पण मागणं. अशा प्रकारे मूलभाव सर्व प्रकारे त्यांच्या अंतःकरणाची तयारी, आणि त्याच्यासाठी ईश्वरप्राप्तीच्या आड येणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या वेगाने त्यांनी बाजूला करून टाकल्या, आपल्याला ते बघूनच अवाक व्हायला होतं संतांच्या बाबतीत. पण तसं जरी का असतं, आमची तेवढी शक्यता नसली, कपॅसिटी नसली, तरी आमच्या दिमतीला आम्ही ईश्वराचं साह्य मागू शकतो. आणि ती साधना वेगाने होण्यासाठी म्हणून पण अशा प्रकारे ईश्वराचा आधार घेणं संतांकडे बघूनच कळतं. लाटू महाराज ज्यावेळेला, म्हणजे रामकृष्णांचे शिष्य, विवेकानंदांचे गुरुबंधू, की ज्यावेळेला शेवटच्या काळामध्ये अतिशय आजारी होते, बेडरिडन होते, आणि त्यावेळेला त्यांची नेमाची वेळ झाली, ध्यानाची वेळ झाली, त्यावेळेला उठून बसवायचं होतं, तर स्वतः उठून बसणं शक्य नव्हतं. म्हणून शशी महाराज किंवा शरद महाराज त्यांच्याबरोबर होते, तर त्यांना म्हणाले की उठून बसावा. तर ते म्हटले की तुमची अवस्था आता इतकी, म्हणजे प्रकृती इतकी खराब आहे, मी मुळीच बसवणार नाही,
तुम्ही पडूनच राहा असं म्हणून ते निघून गेले काही कामासाठी. परत येऊन बघतो तर लालटू महाराज उठून ध्यानस्थ होते. आणि मग ते ध्यान संपल्यानंतर त्यांना विचारलं की असं कसं काय, तुम्हाला हलवत पण नव्हतं, तुम्ही उठून कसे बसलात? तर त्यांनी असं म्हटलं, मी ठाकूरांना शब्द दिला आहे, म्हणजे रामकृष्णांना, आणि महावीराला बोलवलं मला. महावीर म्हणजे हनुमान. महावीराला बोलवलं मला उठून बसायला. हे काय आहे? भक्ती आहे, ज्ञानोत्तर. आणि अशा प्रकारे आम्ही आमचं जडत्व स्वतः त्यागू शकत नाही आहे, ईश्वराचं साहाय्य मागणं की एवढी वेळ सांभाळा असं मांडणं ही मोठी गोष्ट आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये ह्याचं जे मूल्य आहे अशा प्रकारे ईश्वराचं साहाय्य घेण्याचं हे खूप जास्त आहे. आणि त्याच्यामध्ये त्या साधनेचं प्रेशर पण त्या व्यक्तीवर नाही. आता जे काय आहे ईश्वराच्या साहाय्याने, ईश्वराच्या शक्तीने, त्याच्याच आधाराने त्याच्याशीच बोलतो आहे, त्याचाच वेध घेण्याचा प्रयत्न करतो आहे, मोकळेपण आहे सर्व प्रकारे. आणि याच्या बदल्यात दुसरं काही नको आहे, निष्काम भजन. म्हणून निष्काम भजन आणि विशेष ब्रह्मज्ञान तयास तुळीता त्रिभुवन उणे वाटे. अशा व्यक्तीला बघितल्यानंतर असं वाटतं की बाकी सर्व गोष्टी किरकोळ आहेत, काही नको आहे, तू जवळ आहेस. आणि आतमध्ये मात्र शुद्ध ब्रह्मज्ञान, मूळ स्वरूपाचं पूर्णत्वाने ज्ञान आहे. मग आता काय आहे? मग तुकाराम महाराजांनी असं म्हटलं की माझे हे बोल तुम्हाला बुबडे वाटतात, अर्थ वाटतात, पण आतमध्ये मला कळलेलं आहे. मग हे कशासाठी चाललं आहे? आस्वादनासाठी चाललेलं आहे की एक तू देव आहेस, एक मी भक्त आहे, ह्याच्यामध्ये जी गोडी आहे ती घालवायची मला इच्छा नाही, म्हणून ते सगळं घेऊन मी आहे. मुक्ती नको, मला भक्ती दे, असं जे म्हटलेलं आहे संतांनी म्हटलेलं, कारण मुक्ती मिळालेली ऑलरेडी. आपण हे म्हणणं चुकीची गोष्ट आहे की मला मुक्ती नको, भक्ती दे वगैरे. नाहीच आहे आपल्याकडे. नको म्हणजे आहे कुठे? तुका म्हणे मुक्ती परिणली नवरी, मुक्तिरूपी नवरीचा मी तिला वर माला घातली, म्हणजे आता ती माझी झाली. आता दिवसचारी खेळीमेळी. आता हे जे चाललेलं आहे सगळं खेळीमेळीत 4 दिवस काढणं चाललेलं आहे. जोपर्यंत आहे शरीर तोपर्यंत ईश्वरापाशी मनाने पण. म्हणून जे सिद्धांचं लक्षणं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये पण अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान, बाह्य निष्ठेचे भजन, की शरीर मना बुद्धीच्या साह्याने निष्ठेचं भजन चाललेलं आहे. ती निष्ठा साधकाच्या मध्ये जेवढी असते त्याच्यापेक्षाही सिद्धांच्यामध्ये प्रकर्षाने बघायला मिळते. ध्यानाबद्दलची ओढ, साधनेबद्दलची ओढ, त्याच्याबद्दलची असणारी एकूण पर्टिक्युलरनेस हा सिद्ध व्यक्ती जेवढी दाखवते. गरज नाही आहे, आवड म्हणून आहे, अंगवळणी पडलेलं म्हणून आहे. आणि आतमध्ये मात्र त्याची आवश्यकता नाही, तर तो स्वरूप आहे. अशा प्रकारे हे कॉम्बिनेशन एका ठिकाणी असणं की ज्याच्यामध्ये आतमध्ये ब्रह्मज्ञान आहे आणि दुसऱ्या बाजूला सगुण भजन पण आहे, तेवढ्याच आवडीने चाललेलं आहे. निसर्गदत्त महाराजांच्या इथे केवळ मीचा वेद घ्या हा एकमेव उपदेश केलेले असे संत महापुरुष. त्यांच्याकडे ज्यावेळेला एक व्यक्ती गेली पहिल्यांदाच, तर महाराजांच्या घराच्या हॉलमध्ये खूप साऱ्या देवांच्या तसबिरी टांगून ठेवलेल्या होत्या आणि ते रोज त्याची पूजा व्हायची, आरती व्हायची, सगळं. आणि त्या ज्यावेळेला गेल्या त्यावेळेला बघतात तर महाराज एकेका देवासमोर उभं राहून आरती करतात, सगळं चाललं आहे. पण त्यांच्या मनात विकल्प आला की हे सांगताना सांगतात की केवळ फोकस ऑन सेल्फ आणि करताना मात्र वेगळ्याच उपासना करतात. तर हे कसं काय असं त्यांना विचारल्यावर त्यांनी असं म्हटलं होतं की इथे करणारा पण जाणीव स्वरूप आहे आणि पूजा घेणारी पण जाणीव स्वरूप आहे. अशा प्रकारे निसंदिग्ध आतमध्ये पण सगुण भजनाला कुठेही फाटा दिलेला नाही. अशा प्रकारचे महापुरुष दुर्लभ आहेत. सुदैवाने ज्या संत परंपरेमध्ये आपण आहोत ते सगळं अशा प्रकारे भक्ती, योग, ज्ञान, वैराग्य सगळं घेऊन असलेलं पॅकेज आहे कंप्लीट. आपल्याला जे काही करायचं आहे, ज्या प्रकारचे आपण व्यक्तिमत्व आहोत त्याच्यामधून त्या व्यक्तिमत्वाच्या साह्याने आम्ही मध्यवर्ती साधना करू आणि त्याच्याबरोबर पूरक उपासना पण करू, त्याच ईश्वराचं भजन होत आहे, याच्यामध्ये कुठलाही संशय नाही. आणि अशा व्यक्ती मिळणं हे जसं दुर्लभ आहे तशा प्रकारे आम्ही एकांगी न होता सर्व प्रकारे ईश्वराला ज्या ज्या काही शक्ती होती आम्हापाशी तेणे हा श्रीपती अलंकारू असं म्हटलं. जे काही आहे सर्वांनी ईश्वराची पूजाच चाललेली आहे. या भावात राहणं, याच्याने चालता चालता हळूहळू तो ईश्वरच नकळत आम्हाला अंतःकरणाची पातळी उंचावून देईल, हे असं व्हावं अशी मागणी त्याच्याच चरणी करून हे बोलणं संपवतो. हरिओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता,
रघुनायका मागणे हेची आता उपासनेला दृढ चाल व्हावे भूदेव संतांचे सदा नमावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे जय जय रघुवीर समर्थ.